महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 20 मधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अनुसूचित जमाती गटातील उमेदवार विकास विलास सूर्यवंशी, अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवार सुहाना सरताज नदाफ उर्फ महादेवी सुखदेव लोखंडे आणि सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवार वाजिद रफीक खतीब यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे। घर टू घर प्रचार आणि गाठीभेटी सुरू असून उमेदवार संपूर्ण प्रभाग हे पिंजून काढत आहेत। दरम्यान प्रभाग क्रमांक 20 मधील पवार गल्ली येथे शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी आले असता महिलांनी स्वतःहून औक्षण करून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत। प्रभाग क्रमांक 20 मध्ये विकास सूर्यवंशी यांची प्रचारामध्ये आघाडी मारली असून प्रभाग क्रमांक 20 मधील बुधवारपेठ, कुरणे गल्ली, फुटाणे गल्ली, मोतुगडे गल्ली, आग लावणे मोहल्ला, माळी गल्ली या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे। महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण आता आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 20 मध्ये। आपण पाहू शकत असाल की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये विकास सूर्यवंशी असतील, सुहाना नदाफ असतील किंवा वाजिद खतीब असेल, यांचं या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांचं स्वइच्छेने इथले असलेले नागरिक या ठिकाणी आरती करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत। मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील ही पवार गल्ली आहे आणि या पवार गल्लीमधले इथले जे महिला वर्ग आहेत ते या ठिकाणी स्वतः आरती करून या उमेदवारांचं स्वागत करतात। काय मावशी तुम्ही सांगाल की आज तुम्ही स्वइच्छेने या ठिकाणी यांची आरती करताय, काय नेमकं कारण काय आरती करण्याचं? दादांच्या सोबत आहे, आम्ही कायमच्या सोबत आहे। तुम्ही काय सांगाल? आता हे 3 उमेदवार आहेत आणि 3 उमेदवारांचं तुम्ही आरती वळून स्वागत करताय, म्हणजे दादा कायम आमच्या सोबत असतात म्हणून त्यांना आम्ही कायम असंच पाठिंबा देणार, सहकार्य आहे आमचं त्यांच्या। आता हे 3 उमेदवार आहेत, त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा देणार तुम्ही? मतदान देणार ना पहिल्यांदा वेळेला। दादा तुम्ही काय सांगाल? आता आपण पाहताय की गर्दी गोळा करावी लागते काही वेळेला, आता यांना कोणी सांगितलं नाही तरी पण स्वतःहून आरती करतात, कसा रिस्पॉन्स आहे या ठिकाणी प्रभागात तुम्हाला? प्रभाग नंबर वॉर्डमध्ये फिरत असताना जबरदस्त रिस्पॉन्स आहे। ते सुद्धा का तर एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणींची योजना चालू केलेली आहे, या एकनाथ शिंदे साहेबांच्या भगिनी या एकनाथ शिंदेंनी उभा केलेल्या म्हणजे भावाच्या उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत। त्यामुळं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला खात्री आहे की या आपल्या वॉर्ड नंबर 20 मतदारसंघामध्ये जेवढे जवळपास निम्म्याला निम्मे जे माता भगिनी आहेत तर त्या हजारोच्या संख्येने आम्हाला मतदान करतील आणि आमचा विजय होईल एवढं बोलतो। तुम्ही काय सांगाल? तुम्ही स्वतः महिला आहात आणि या महिला स्वतः कोणी न सांगता स्वतः तुमची आरती करत आहेत, म्हणजे पहिल्यांदाच या निवडणुकीच्या काळात आम्ही या दिवसात पाहतोय। शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनी घराघरापर्यंत पोचलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने। त्यामुळे उत्साहाचं वातावरण प्रत्येक घरामध्ये आहे। त्यामुळं टेन्शन घेण्याचं किंवा चिंता करण्याचं शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या उमेदवारांना काहीही टेन्शन नाही किंवा कोणत्याही गोष्टीची चिंता नाही। जिथे जाईल तिथं भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। त्यामुळं सगळ्यांचा मी ह्या ठिकाणी धन्यवाद आभार मानते। या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहे आणि कसा रिस्पॉन्स मुस्लिम मतदारांकडून या ठिकाणी तुमच्या पॅनलला मिळतोय? 1 नंबर प्रतिसाद मिळत आहे आम्हाला। आम्ही शिवसेनेमध्ये आम्ही दाखल झालो तर तरी पण आम्हाला एवढं चांगला प्रतिसाद मिळाला आहे, मुस्लिमांकडून असू दे सगळ्यांकडून असू दे, आम्हाला 1 नंबर प्रतिसाद मिळाला आहे आणि सगळीजण आम्हाला सांगायला आहेत की आम्ही मतदान करणार, शिवसैनिकांना करणार आणि तिघांना पॅनलला आम्हाला मतदान होणार। या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक पक्षांनी अनेक उमेदवार डावलले, ते सर्व उमेदवारांना संधी देण्याचं, सर्वसामान्य उमेदवारांना संधी देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केलं आहे। कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन तुम्ही करताय आणि कोणत्या प्रभागामधून तुम्हाला या ठिकाणी ताकद मिळते? सर्व पक्षांनी निष्ठावंतांना त्या पक्षाबरोबर वर्षानुवर्षे राहिलेल्या कार्यकर्त्यांना
तिकीट नाकारलं. त्यांचं दुःख आज वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळीकडे बघत होतो. शिंदे साहेबांनी आदेश दिला की असे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, हाडाचे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यातले सगळ्या जे कार्यकर्ते असं डावलले गेलेत त्यांना आपण शिवसेनेमार्फत उमेदवारी देऊ, त्यांना उभारी देऊ, त्यांना उभा करण्याचा प्रयत्न करू. त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवायची आणि जनतेची सेवा करायची, तर त्या सेवा करण्यासाठी आपण त्यांना महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवू. आणि त्यामुळं आम्ही मिरजेमध्ये सर्व प्रभागामध्ये पॅनल लावले, उमेदवार उभे केले. माझ्यासुद्धा इथे एक उमेदवार पहिला अशी चर्चा चालू होती, पण मी सुद्धा म्हणलो की शिवसैनिकांना न्याय मिळतो आहे, त्यामुळे पॅनल लावून टाका, आम्ही सोबत घेऊन चालू. असं सर्व ठिकाणी झालेलं आहे. आणि आता आमची रणनीती फार जोरात आणि जोमाने चालू आहे की मिरजमधल्या सर्व प्रभागातून जवळपास एक महापौर कोण बसावा महानगरपालिकेवर याचा निर्णय करण्याची ताकद ही शिवसेनेत तिथं उभा दिसेल तुम्हाला, एवढंच बोलतो. आपण या ठिकाणी पाहतोय की शिवसेना शिंदे पक्षाच्या या ठिकाणी जे पॅनल आहे त्यांचं या ठिकाणी प्रचार सुरू आहे. जोरदार प्रतिसाद या ठिकाणी यांना लोकांकडून मिळताना दिसत आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज.